प्रभाकर राव यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले। त्यामुळे त्यांना नाइलाजाने निवृत्ती घ्यावी लागली। वडिलांच्या निवृत्तीची बातमी ऐकून दोन्ही थोरली मुलं एकमेकांशी वाद घालू लागली की बाबांना मी माझ्या घरी ठेवेन। दोघेही पैशांच्या लालसेपोटी बापाला ठेवायला तयार होते, पण म्हाताऱ्या सुमित्राबाईंना आपल्या जवळ ठेवायला कोणीही तयार नव्हतं। धाकटा मुलगा जो गरीब होता त्याने सुमित्राबाईंना स्वतः जवळ ठेवले। मोठ्या मुलाने जेव्हा निवृत्तीचा सर्व पैसा हडप केला तेव्हा वडील त्याच्यासाठी ओझे झाले। अखेर दोन्ही मुलं मिळून वडिलांना धाकट्या भावाच्या घरी सोडायला गेले। मात्र तिथे समोरचं दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला, कारण तिथे सुमित्राबाईंचं हृदय सकाळपासूनच जोरजोरात धडधडत होतं। अगदी तसंच जणू काहीतरी वाईट घडणार आहे। त्यांना सारखं अंगावर काटे येत होते। कधी त्या खोलीमध्ये फेरा मारत होत्या तर कधी दारापाशी जाऊन उभ्या राहायच्या। प्रभाकर राव घरी येण्याची वेळ झाली होती, परंतु ते अजूनही ऑफिसवरून घरी परत आले नव्हते। सुमित्राबाईंची नजर वारंवार घड्याळाकडे जात होती, ज्यामध्ये संध्याकाळचे 6 वाजले होते। प्रभाकर राव 5 वाजण्याच्या सुमारास नेहमीच घरी परत यायचे, परंतु आज त्यांचा काहीच पत्ता नव्हता। संध्याकाळपासूनच सुमित्राबाई अस्वस्थ होत्या आणि आता तर त्यांच्या मनात वाईट विचार येऊ लागले। त्यांनी आपला मोबाईल फोन हातात घेतला आणि प्रभाकर राव यांना फोन लावला, परंतु बराच वेळ झाला तरी कोणीही फोन उचलला नाही। सुमित्राबाई अधिकच अस्वस्थ झाल्या आणि पुन्हा फोन लावू लागल्या। शेवटी खूप वेळानंतर कोणीतरी फोन उचलला। फोनवरून एक बाई बोलत होती। तिने सांगितलं की ती हॉस्पिटलची नर्स आहे। तिच्या सांगण्यानुसार प्रभाकर राव हॉस्पिटलच्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत। त्यांच्यासोबत कोणीही नाही। कोणीतरी त्यांना स्ट्रेचरवर झोपवून तिथे सोडून गेलं होतं। त्यांच्यासोबत एक बॅग होती ज्यामध्ये हा फोन होता। बराच वेळ फोन वाजत होता, म्हणूनच नर्सने तो फोन उचलला। हे ऐकताच सुमित्राबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली। त्या घरामध्ये एकट्याच होत्या। फोन त्यांच्या हातातून निसटून खाली पडला। त्या सोफ्यावर बसल्या, कारण त्यांच्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं। मग जेव्हा थोडी शुद्ध आली तेव्हा थरथरत्या हाताने सुमित्राबाईंनी एक एक करून मुलांना फोन लावला आणि नवऱ्याच्या अपघाताची बातमी सांगितली। दोन्ही मोठ्या मुलांनी सरळ सांगितलं की ते ऑफिसमध्ये बिझी आहेत। आता ऑफिसमधून बाहेर पडणं त्यांना कठीण आहे। त्यानंतर धाकटा मुलगा महेश बोलू लागला की आई तू तयार राहा, दाराला कुलूप लावून उभी राहा, मी लगेच तुझ्याकडे येतो। हे ऐकताच सुमित्राबाईंना थोडा धीर आला। त्यांनी दाराला कुलूप लावलं आणि बाहेर उभ्या राहिल्या। 15 मिनिटातच महेश मोटरसायकल घेऊन आला। आईला मागे बसवून तो तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, ज्याचा पत्ता त्या नर्सने सांगितला होता। थोडा वेळ शोधल्यानंतर एका स्ट्रेचरवर प्रभाकर राव त्यांना दिसले। आतापर्यंत त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरू झाले नव्हते, कारण त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं। सरकारी दवाखान्यात अनेकांनी त्यांना पाहिलं, पण दुर्लक्षित केलं। जेव्हा नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं तेव्हा सुमित्राबाईंना खूप मोठा धक्का बसला। त्या जोरजोराने आरडाओरड करू लागल्या। थोड्या वेळानंतर डॉक्टर आले आणि उपचार सुरू झाले। काही लोकांकडून समजलं की प्रभाकर राव ऑफिसच्या बाहेरचा रस्ता ओलांडत होते, जेणेकरून घरी जाण्यासाठी गाडीत बसू शकतील। त्याच वेळी वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली। त्या धडकेमुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती। दुर्दैवाने ते दुसऱ्या एका गाडीखाली गेले आणि त्यांच्या दोन्ही पायांवर ती गाडी गेली। त्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते। ऑपरेशन सुरू झालं होतं। पाय कापण्यात आले आणि प्रभाकर राव कायमस्वरूपी अपंग झाले। ही बातमी सुमित्राबाईंना एखाद्या मोठ्या संकटासारखी वाटली। त्या पूर्ण वेळ देवासमोर हात जोडून उभ्या होत्या। त्यांच्या डोक्यावरून नवऱ्याची सावली हलू नये अशीच त्यांची प्रार्थना होती, आणि ती प्रार्थना देवाने ऐकली। प्रभाकर रावांचा जीव तर वाचला होता, पण ते आता पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहू शकत नव्हते। रात्र झाल्यानंतर त्यांची दोन्ही मोठी मुलं दवाखान्यात आली होती। वडिलांची अवस्था पाहून दोघांनीही हळहळ व्यक्त केली। सुमित्राबाईंच्या हातावर काही पैसे ठेवले आणि खूप थकलो आहोत असं सांगून पुन्हा परत घरी निघून गेले। परंतु महेश मात्र पूर्ण वेळ दवाखान्यातच राहिला होता। त्याने एक क्षण देखील सुमित्राबाईंना एकटं सोडलं नव्हतं। त्याचं एक छोटंसं दुकान होतं, जे घराला लागूनच होतं। त्याने ते दुकान बायकोच्या हवाली केलं होतं आणि स्वतः वडिलांच्या सेवेत रुजू झाला होता। तर थोरली दोन्ही मुलं अगदी सुशिक्षित आणि चांगली नोकरी करणारे होते।
त्यामुळेच त्यांनी ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि थकलो आहोत असं बहाणा सांगून वडिलांच्या कर्तव्यातून स्वतःची सुटका करून घेतली होती. एक आठवडा प्रभाकरराव दवाखान्यातच राहिले आणि त्या एक आठवड्यात महेशने त्यांची खूप सेवा केली. मग जेव्हा त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा महेश त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला. प्रभाकररावांनी त्यांच्या हयातीतच तिन्ही मुलांना हिस्से देऊन वेगवेगळं केलं होतं. त्यांची नोकरी खूप चांगली होती, त्यामुळेच त्यांनी तिघांनाही छोटी छोटी घरं बांधून दिली होती. महेश अजूनही त्याच घरात राहत होता, तर दोन्ही मोठी मुलं फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती आणि त्यांनी ती छोटी घरं विकली होती. प्रभाकरराव आणि सुमित्राबाई स्वतः 2 खोल्यांच्या छोट्या घरात राहत होते, परंतु ते भाड्याचं होतं. प्रभाकररावांना स्वतःचं घर बांधायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की 3-3 मुलांना घर बांधून दिली आहेत, जेव्हा इच्छा होईल तेव्हा कोणत्याही मुलाकडे जाऊन राहू शकतो असा विचार करून ते अगदी निर्धास्त होते. परंतु कोणाला माहित होतं की वयाच्या 55व्या वर्षीच अगदी हट्टेखट्टे प्रभाकरराव स्वतःचे पाय गमावून बसतील. ते महेशच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या बायकोने सासू सासऱ्यांची सेवा करायला सुरुवात केली. सुमित्राबाई देखील सुनेसोबत मिळून त्यांची खूप काळजी घ्यायच्या. हळूहळू ते ठीक तर होत होते, परंतु पायाने अपंग होते. मग जेव्हा त्यांना वाटलं की आता ते त्यांची चांगली नोकरी सुरू ठेवू शकत नाही, तेव्हा त्यांनी महेशला सांगितलं की मला ऑफिसमध्ये घेऊन चल, मी रिटायरमेंट घेतोय. महेशला त्यावर काय हरकत असणार होती. त्याची देखील इच्छा होती की या वयात वडिलांनी विश्रांती घ्यावी. त्याची आर्थिक परिस्थिती इतकी काही खास नव्हती, परंतु तो त्याच्या वडिलांना 2 वेळची आदराची भाकरी खाऊ घालू शकत होता. त्यामुळेच तो त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेला. प्रभाकररावांनी रिटायरमेंट घेतली आणि मग ऑफिसमधले लोक सांगू लागले की 1 महिन्यानंतर तुमचा सगळा व्यवहार क्लिअर होईल. 1 आठवड्यानंतर दोन्ही मोठी मुलं प्रभाकररावांना भेटायला आली. तेव्हा त्यांनी मुलांना रिटायरमेंट बद्दल सांगितलं. मोठ्या मुलाने लगेचच धाकट्या भावाला विचारलं की रिटायरमेंटचा पैसा कुठे आहे. हे ऐकून प्रभाकरराव बोलू लागले की तो पैसा 1 महिन्यानंतर भेटणार आहे. अचानकच मोठ्या मुलाचं वागणं बदललं. तो बोलू लागला की बाबा, हे घर खूप लहान आहे, इथे जास्त काही सुविधा नाहीत, तुम्हाला चांगल्या सुविधा आणि चांगल्या खुराकाची गरज आहे. महेशच्या छोट्याशा दुकानातून तर त्याचं स्वतःच भागत नाही, मग अशा तुमचा खर्च कसा काय भागवेल. तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला, मी तुमची काळजी घेईन. हे ऐकून प्रभाकरराव खूपच खुश झाले की मोठ्या मुलाला त्यांचा विचार आला होता. त्यांनी सुमित्राबाईंकडे पाहिलं तेव्हा सुमित्राबाई देखील बोलू लागल्या की ठीक आहे, आम्ही महेशला खूप त्रास दिला आहे, काही दिवस मोठ्या मुलाच्या घरी राहू. परंतु हे ऐकून मोठा मुलगा अचानक बोलू लागला की नाही आई, तू महेश सोबतच राहा, मी फक्त बाबांना घेऊन जातो, बाबांना आमची गरज आहे, तू महेश सोबत राहून त्याच्या लहान मुलांची काळजी घे. मोठ्या मुलाचं बोलणं ऐकून प्रभाकररावांना धक्का बसला. वयाच्या या टप्प्यामध्ये बायकोपासून वेगळं राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. ते बोलू लागले की मी सुमित्राला सोडून कसा जाऊ शकतो. मोठा मुलगा बोलू लागला की बाबा, आता भावनिक होण्याची वेळ नाही. जर तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायांवर उभं राहावं, चालावं, तर तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमची खूप काळजी घेईन, शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईल. दुसरा मुलगा बोलू लागला की बाबा, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला नकली पाय लावून दे, तुम्ही इकडे तिकडे आरामात फिरू शकता. मग आई सोबत पुन्हा तुमच्या घरी जा, परंतु सध्या आईला त्रास देऊ नका. आई महेश सोबत खूप खुश आहे, त्याच्या मुलांना देखील आईचा खूप लळा लागला आहे, आईचं मन देखील इथेच रमलं आहे, तुम्ही आईची काळजी करू नका. सुरुवातीला सुमित्राबाईंना देखील याची काळजी वाटत होती की ती नवऱ्याशिवाय कशी राहणार. पण जेव्हा तिने ऐकलं की दोन्ही मोठी मुलं नवऱ्यावर उपचार करून पुन्हा नवऱ्याला त्याच्या पायावर उभं करू इच्छितात, तेव्हा ती खूप खुश झाली. तिनेच प्रभाकररावांना समजावलं की उपचार झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ, ही सगळी आपलीच मुलं आहेत, मी मुलांसोबत इथे राहीन, तुम्ही विशालच्या मुलांसोबत तुमचं मन रमवा. काही महिन्यांची तर गोष्ट आहे. प्रभाकरराव सुमित्राबाईंनी आग्रह केल्यामुळे तयार झाले, परंतु मग दोन्ही मोठ्या मुलांमध्ये भांडण सुरू झालं. एक बोलत होता की बाबांवर उपचार मी करेन आणि दुसरा बोलत होता बाबांवर उपचार मी करेन. प्रभाकरराव हसत बोलू लागले की बघ सुमित्रा, मी किती नशीबवान आहे की माझी मुलं माझ्यावर उपचार करण्यासाठी आपापसात भांडत आहेत. त्यांना वाटत होतं की त्यांची मुलं त्यांच्या प्रेमापोटी हे सर्व बोलत आहेत, परंतु त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे तर देवालाच ठाऊक असतं. शेवटी मोठ्या मुलाचा यामध्ये विजय झाला आणि त्याच्या पैशांच्या जोरावर तो प्रभाकररावांना त्याच्या घरी घेऊन गेला. प्रभाकरराव गेल्यानंतर सुमित्राबाई खूपच उदास झाल्या होत्या.
परंतु महेश आणि त्याच्या बायको मुलाने त्यांना अजिबात एकटीला सोडलं नाही. प्रत्येक वेळी आईची काळजी घ्यायचे, त्यांच्या सोबत राहायचे. महेशची मुलं देखील खूप सभ्य आणि संस्कारी होती. त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण ते खूप प्रेमळ आणि संस्कारी मुलं होती. आजीची खूप काळजी घ्यायचे, तिच्यावर प्रेम करायची. 2 दिवसातच सुमित्राबाईंचं मन तिथे रमलं. परंतु दुसरीकडे प्रभाकर राव मोठ्या मुलाच्या घरी जाऊन काळजीत पडले. विशालच्या बायकोचा स्वभाव खूप खराब होता. ती तर सासऱ्याला पाहून एकदमच रागात आली होती की तुम्ही बाबांना इथे का घेऊन आला आहात. महेशच्या घरी तर ठीक होते. विशालने बायकोला इशाराने गप्प राहायला सांगितलं आणि बापाला एका छोट्याशा स्टोअरूमच्या खोलीत टाकलं. मग बाहेरून भांडणांचा आवाज येऊ लागला आणि काही वेळानंतर तो आवाज शांत झाला. प्रभाकर राव निर्दोष असून देखील शरमले होते. त्यांनी असा विचारही केला नव्हता की त्यांच्या सुनेला त्यांचं इथं येणं मान्य नसेल. विशालने एका मेल नर्सची व्यवस्था केली होती, जो प्रभाकर रावांच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होता. परंतु त्यांना खोलीतून बाहेर पडण्यास मनाई केली होती. ते पूर्ण दिवस खोलीमध्ये बंद असायचे. कित्येकदा ते विशाल सोबत बोलले देखील की मला खोलीच्या बाहेर यायचं आहे, परंतु तो स्पष्ट नकार द्यायचा. तो बोलायचा की बाबा, तुमच्या सुनेचा मूड जरा खराब असतो, त्यामुळे तुम्ही खोलीतच आराम करत राहा. प्रभाकर राव त्या वातावरणाला खूपच घाबरून गेले. प्रत्येक वेळेला फक्त उदास असायचे. कधी सुमित्राबाईंना फोन करायचे तेव्हा तिचा आनंदी आवाज ऐकून काहीच बोलत नव्हते, कारण त्यांना अंदाज आला होता की महेशच्या घरी त्यांची बायको खूप खुश आहे. त्यामुळे प्रभाकर रावांनी त्यांची समस्या सुमित्राबाईंना कधी सांगितलेच नाही. कित्येक वेळा सुमित्राबाईंनी विचारलं देखील होतं की विशाल आणि त्याची बायको तुमची काळजी तर घेतात ना. तेव्हा प्रभाकर राव खोट्या आधारावर फोनवर हसत हसत सांगायचे की हो, दोघेही माझी खूप काळजी घेतात. सुमित्राबाई विशालच्या मुलांबद्दल विचारायच्या तेव्हा प्रभाकर रावांचा चेहरा लगेच गडद होईल, कारण विशालच्या दोन्ही मुलांनी अजून त्यांच्या खोलीत पाऊलच ठेवलं नव्हतं. त्यांना थोडी माहिती होतं की त्यांचा मुलगा त्यांना इथे घेऊन आला होता. नाही तो त्यांना दवाखान्यात घेऊन गेला होता आणि नाही अजून त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते. अशा प्रकारे हळूहळू दिवस निघून जात होते. महिना पूर्ण झाला तेव्हा त्यांचा मुलगा विचारू लागला की बाबा, ऑफिस मधून रिटायरमेंटच्या पैशांचा चेक कधी मिळेल. त्यावर प्रभाकर राव बोलू लागले की जाऊन घेऊन यावं लागेल, 30 तारखेला बोलावलं होतं. हे ऐकून विशाल खुश झाला आणि बोलू लागला की बाबा, 30 तारीख तर उद्याच आहे. मी तुमच्या वतीने जाऊन चेक घेऊन येतो किंवा तुम्हाला देखील सोबत घेऊन जाईल. प्रभाकर राव बोलू लागले की मी ऑफिसमध्ये फोन करेन बेटा, तू चेक घेऊन ये. त्यांनी तसेच केलं. ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की माझा मोठा मुलगा चेक घ्यायला येईल. परंतु नशिबाचा खेळ असा झाला की ऑफिसवाल्यांनी अजून 1 महिना वाढवला. काही समस्यांमुळे हिशोब क्लिअर होऊ शकला नाही. हे ऐकून विशालच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला, कारण त्याला अजून 1 महिना त्याच्या बापाला स्वतःच्या घरी सहन करावं लागणार होतं. देव देव करत तो 1 महिना निघून गेला आणि मग 25 लाखांचा चेक विशालच्या हातात आला. त्याच्या मनाची इच्छा पूर्ण झाली. त्याला अजून काय पाहिजे होतं? त्याच पैशांमुळे तो स्वतःच्या बापाला घरी घेऊन आला होता. त्याने वडिलांना सांगितलं की मला चेक मिळाला आहे, परंतु चेक त्यांना दिला नाही. बोलू लागला की बाबा, मी त्याची कॅश करून घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रभाकर राव बोलू लागले की बेटा, अजून आता त्याची रोख रक्कम करून घेऊ नकोस, अकाउंट मध्येच राहू दे सध्या, नंतर उपचारांमध्ये गरज पडेल. विशाल उत्तर देत बोलला की नाही बाबा, मी घरी आणून तुमच्या हाती देईन आणि मग थोडे थोडे करून ते पैसे आपण उपचारासाठी वापरू. तसंही तुमच्यावर उपचार तर मी करून घेईनच, हे पैसे तर तुमचेच आहेत ना. असं बोलून विशालने वडिलांना निर्धास्त केलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच जेव्हा तो बँकेतून घरी परत आला तेव्हा त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होतं. रडत बाबांसमोर बसला आणि बोलू लागला की बाबा, सगळा पैसा चोर घेऊन निघून गेला. माहित नाही त्यांना कसं समजलं की माझ्याकडे इतकी कॅश आहे. मला धाक दाखवून सर्व काही लुटून नेलं. मी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी डोक्यात इतकं मारलं की माझं डोकंच फुटलं. मुलाच्या कपाळातून रक्त वाहताना पाहून प्रभाकर रावांचा जीव हळूहळू निघून गेला होता. ते बोलू लागले की बेटा, तू त्यांच्यासोबत मारामारी का केलीस? तुझ्या जीवापेक्षा महत्वाचे पैसे नव्हतेच. मुलाची ती अवस्था पाहून त्यांना खूप काळजी वाटत होती. ते त्याच्यासाठी प्रार्थना करू लागले, देवाचे आभार मानू लागले की मुलाचा जीव वाचला. त्यांना या गोष्टीची अजिबात खंत नव्हती की त्यांचे 25 लाख रुपये गेले. त्यांना तर आनंद होता की मुलगा अगदी सुखरूप त्यांच्या डोळ्यासमोर बसला होता. परंतु त्याच रात्री त्यांना बाहेरून काही आवाज ऐकू येऊ लागले. घरामध्ये खूपच शांतता होती. आज त्यांनी रात्रीचं औषध घेतलं नव्हतं, त्यामुळेच ते जागे होते. कदाचित बाहेरच्या लोकांना याबद्दल माहिती नव्हतं.
आवाज विशालच्या बायकोचा होता. ती बोलू लागली की आता तर बाबांचे पैसेही तुम्हाला मिळाले आहेत ना, आता का त्यांना माझ्या डोक्यावर बसवून ठेवलं आहे? महेशच्या घरी किंवा रमेशच्या घरी सोडून या त्यांना. त्याला ही खूप हौस होती ना बाबांना स्वतःच्या घरी घेऊन जायची. मी तर म्हणते की उद्याच फोन करून त्याला बोलवून घ्या आणि सांगा की बाबांना घेऊन जा. आपली जबाबदारी पूर्ण झाली आहे. विशाल बोलू लागला की 2-3 दिवस तरी थांब. जर मी असं केलं तर बाबांना खात्री पटेल की मी त्यांना पैशांसाठीच घेऊन आलो होतो. खूप मुश्किलीने मी खोटं सांगितलं आहे की पैसे चोर घेऊन गेले. हे ऐकून प्रभाकर रावांच्या डोक्यावर आभाळच कोसळलं. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की त्यांचं स्वतःचं मूल असं खोटं बोलेल. पैशांच्या लालसेपोटी स्वतःच्या बापाचा वापर करून घेईल. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनात खूप वाईट वाटत होतं, पण त्यांनी तोंडाने शिव्या शाप दिल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुनेने रमेशला फोन करून बोलावलं. रमेश आला तेव्हा विशाल बोलू लागला की बाबांना तुझ्या घरी ठेव. 1 महिना मी सांभाळला आहे. आता 1 महिना तू सांभाळ. मग त्यानंतर महेशची बारी येईल. हे ऐकून रमेश बोलू लागला की बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशांचं काय झालं? विशाल उत्तर देत बोलला की ते तर मी बँकेतून घेऊन येत होतो तेव्हा चोरांनी ते पैसे पळवून नेले. हे ऐकून रमेश जोरजोरात हसू लागला. तो म्हणाला की तुझ्या या शब्दांनी बाबांना तू मूर्खात काढू शकतोस, वेड्यात काढू शकतोस, पण मी वेडा नाही. मला चांगलंच ठाऊक आहे की काहीही चोरी झाली नाही. तूच पैसे इकडे तिकडे केले असशील. बाबांना तर तू यासाठीच इथे घेऊन आला होतास. हे ऐकून विशाल खूपच चिडला. तो बोलू लागला, मग तू बाबांना का घेऊन जाणार होतास? पैशांसाठीच ना? रमेश जरा हडबडलाच आणि बोलू लागला की नाही नाही, मला तर बाबांची सेवा करायची होती. विशाल रागात म्हणाला, मग ठीक आहे, जा बाबांना घेऊन जा, भरपूर सेवा कर. पैसे गेले तर काय झालं, बाबा आहेत ना. रमेश थोडा विचार करून बोलू लागला की मी नक्कीच घेऊन गेलो असतो, पण माझी बायको आहे, ती यासाठी अजिबात तयार होणार नाही. मी तिला सांगितलं होतं की तुम्ही लोकांनी बोलावलं आहे, तेव्हा ती त्याच वेळेला बोलू लागली की मी तुझ्या वडिलांची सेवा करू शकत नाही. तुम्हाला तर माहितच आहे की माझी बायको नोकरी करणारी आहे, ती बाबांची काळजी कशी घेणार? रमेशने एकदमच हात वर केले होते. स्वतःच्या खोलीत अंथरुणावर पडून प्रभाकर राव बाहेरून मुलांचा मोठा आवाज अगदी व्यवस्थित ऐकत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की आयुष्यात ते असा वेळ पाहतील ज्या मुलांसाठी त्यांनी त्यांचं तारुण्य घालवलं, त्यांची सर्व जमापुंजी वापरून मुलांना घर बांधून दिलं, तीच मुलं त्यांच्या अपंगत्वात त्यांचा वापर करत होती. रमेशने स्पष्ट नकार दिला होता की तो प्रभाकर रावांना घेऊन जाणार नाही. आणि दुसरीकडे विशाल रागवत होता, मग मी बाबांचं काय करू? जेव्हा भांडण वाढू लागलं तेव्हा प्रभाकर राव खोलीतूनच जोरात ओरडत बोलू लागले की मला महेशच्या घरी सोडा. मला माझ्या धाकट्या मुलाच्या घरी जायचं आहे. तसंही सुमित्रा तिथेच आहे. मला तुम्हा दोघांची गरज नाही. दोघा मुलांचा त्रास बापाने स्वतःच संपवला होता. त्या दोघांनी वडिलांकडे नजर टाकली आणि त्यांना गाडीत बसवलं. दोघेही महेशच्या घरी पोहोचले, जेणेकरून वडिलांना पुन्हा एकदा महेशच्या खांद्यावर टाकू शकतील. परंतु महेशच्या दारावर पोहोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. महेशच्या दाराजवळ त्याचं एक छोटंसं दुकान असायचं, पण त्या 2 महिन्यात ते दुकान एका मोठ्या सुपर स्टोअर मध्ये रूपांतरित झालं होतं. त्या 2 महिन्यात झालेल्या त्या बदलाने दोन्ही भाऊ अगदी हैराण झाले होते. दोघे अगदी हक्काबक्का होऊन गाडीतून खाली उतरले. गाडीतून खाली उतरून प्रभाकर रावांना घेऊन आतमध्ये गेले. तेव्हा महेशने देखील पाहिलं की तो देखील दुकान सोडून त्याच्या घरात आला. बाबांना नमस्कार केला, त्यांना पलंगावर बसवलं आणि त्यांची चौकशी करू लागला. वडिलांनी अगदी पाणावलेल्या डोळ्यांनी महेशकडे पाहिलं. हा तोच मुलगा होता जो अभ्यासामध्ये अगदीच ढ होता, ज्याला विसरण्याचा आजार होता. छोट्या छोट्या गोष्टी विसरून जायचा, त्यामुळेच कधीही पास होऊ शकला नाही. या गोष्टीवरून प्रभाकर राव नेहमी त्याला रागवायचे, ओरडायचे. पण आज तोच मुलगा त्यांना सांगत होता की सगळं काही विसरून देखील त्याने आपल्या आई वडिलांचे संस्कार विसरले नव्हते. त्याला हिशेब लक्षात होता की नाही माहित नाही, पण हे नक्कीच माहित होतं की प्रभाकर राव त्याचे वडील आहेत, त्यांची काय स्थिती आहे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे. त्याची ती झुकलेली नजर, त्याचा तो आदर पाहून प्रभाकर रावांना रडू कोसळलं. त्यांनी एक नजर त्यांच्या सुशिक्षित मुलांकडे टाकली, ज्यांनी आज समाजात एक उंच स्थान प्राप्त केलं होतं, पण वडिलांच्या नजरेतून अगदीच खाली उतरले होते. दोन्ही मोठी मुलं अगदी हैराणीने महेशला विचारू लागली की तुझं दुकान इतकं मोठं कसं झालं आणि हे घरामध्ये डागडुजीचं काम देखील सुरू केलं आहेस. सगळं ठीक आहे ना? कुठे दरोडा तर टाकला नाहीस ना? हे ऐकून महेश चेहऱ्यावर हलकंसं हसू आणून बोलू लागला की अरे नाही दादा, दरोडा का टाकू? खूप वर्षांपासून मी पैसे वाचवायला सुरुवात केली होती. फक्त तेच पैसे जमा झाले
आणि मग देवाने आशीर्वाद दिला. जेव्हापासून आई घरी आली आहे, आमचे दिवसच बदलले. छोट्या दुकानात इतके गिराईक येऊ लागले की मी स्वतःच हैराण झालो. मी थोडी हिंमत केली, जमापुंजी लावून मोठं दुकान सुरू केलं. ते दुकान देखील चालू लागलं. या परिसरात दूर-दूरपर्यंत कोणतंही मोठं दुकान नव्हतं. त्यामुळे दूरवरचे गिराईक देखील येऊ लागले. एका महिन्यातच माझं नशीब पलटलं. परंतु हे सर्व आईच्या प्रार्थनेचं फळ आहे. नाहीतर मी तर खूप वर्षांपासून मेहनत करत होतो. माझ्या आईची पावलं माझ्यासाठी खूपच नशीबवान ठरली. अगदीच प्रेमाने आणि आदराने तो स्वतःच्या आईकडे पाहत होता. दोन्ही भाऊ अगदीच गप्प झाले. मग महेश देखील गप्प झाला. प्रभाकर रावांनी महेशच्या डोक्यावर हात ठेवून तुझी अशीच प्रगती होत राहो असा आशीर्वाद दिला. ते बोलू लागले की तू पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आनंदच पाहशील, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे. मोठ्या दोन्ही मुलांना असं वाटलं जणू त्यांच्या छातीत कोणीतरी खंजर खुपसला आहे. ते दोघेही शांतपणे परत जायला निघाले. प्रभाकर रावांनी त्यांना ना पैशांबद्दल विचारलं ना त्यांना त्या पैशांची गरज होती. परंतु त्यांच्या डोळ्यांसमोरून तो पडदा बाजूला झाला होता, जो पडदा कित्येक वर्षांपासून त्यांच्या डोळ्यांवर होता. ज्या मुलांना ते अगदी संस्कारित आणि चांगले समजत होते, वेळ आल्यावर समजलं होतं की ते अगदी पोकळ होते. दोन्ही मुलं निघून गेली. महेशने वडिलांना मिठी मारली. कसं बसं करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि मग त्याने एका फाउंडेशन कडून मदत घेतली. तेव्हा वडिलांच्या कृत्रिम पायांची व्यवस्था देखील झाली. एका शस्त्रक्रियेनंतर प्रभाकर रावांना नकली पाय लागले. ते मुलासोबत त्याच्या सुपर स्टोअर दुकानात काम करू लागले. महेश अनेकदा त्यांना आराम करायला सांगायचा, परंतु ते नकार द्यायचे. मुलाला आपला उपयोग झाला आहे यामुळे त्यांना खूप आनंद वाटायचा. सुमित्राबाई देखील सुनेसोबत आणि नातवासोबत खूप खुश होते. परिस्थिती हळूहळू बदलत गेली. त्यांचं घर मोठं झालं, परंतु जर काही बदललं नव्हतं तर ते होते महेशचे संस्कार. तो वडिलांसमोर कधीही नजर वर करत नव्हता. आईला कधीच प्रश्न विचारत नव्हता. घरात येताच आई वडिलांना नमस्कार करायचा. त्याच्या बायकोला देखील अशीच सवय होती. दोघांनीही पाहता पाहता त्यांचं जग जिंकलं आणि पुण्य देखील कमावलं. तर दोन्ही भाऊ सर्व काही कमावून देखील कंगाल झाले होते, कारण ते त्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादापासून वंचित होते. त्यांनी लाख पैसा कमावला, परंतु आयुष्यातील आई वडिलांची उणीव भरून काढू शकले नाही. हळूहळू ते दोघेही अगदी असमाधानी अशा आयुष्यात प्रवेश करत होते. त्यांची मुलं त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवू लागली. ना त्यांचा आदर करत होते ना त्यांची काळजी घेत होते. आता तर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊ लागली. कित्येकदा त्या दोघांनीही आई वडिलांकडून माफी मागितली होती आणि आई वडिलांनी माफ देखील केलं होतं. परंतु जो मनातून आशीर्वाद निघतो तो कुठे ना कुठे आपलं नशीब बदलूनच टाकतो. परंतु जर मनातून एक वेदना बाहेर निघते तर ती वेदना आपलं नशीब अगदी बर्बाद करून टाकते. खास करून वडिलांच्या मनातील वेदना माणसाचं जीवन पूर्णपणे हादरवून टाकते. त्या एके दिवशी जेव्हा प्रभाकर रावांच्या मनातून ती वेदना निघाली होती, त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांच्या जीवनाची शांती हिरावून घेतली होती. आई वडील जाणून बुजून मुलांना कधी शिव्या शाप देत नाही, ना तोंडातून काही वाईट बोलतात. परंतु जेव्हा त्यांच्या मनातून वेदना निघते तेव्हा त्या वेदनेतून मूल कधीही वाचू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आई वडिलांची काळजी घ्यावी. कोणतंही असं काम करू नये ज्यामुळे त्यांची हाय लागेल. तर मित्रांनो, तुमच्या जीवनात तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद कसा महत्वाचा ठरला आहे आणि त्याचा तुमच्या ध्येयांवर काय प्रभाव पडला आहे, तो तुमचा अनुभव आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि हे देखील सांगा की जर तुमच्या जीवनात आई वडिलांचा आशीर्वाद असलाच नसता तर तुमचं जीवन कसं असतं. तुमचे विचार आमच्या सोबत कमेंट्सद्वारे शेअर करा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.